Hello student, this is the third lecture of aldehydes, ketone and carboxylic acid, and that is the nomenclature of aldehydes, ketone and carboxylic acid. You know very well there are two types of nomenclature system. One is called as trivial, means common, and IUPAC names means any organic compound that is named by two systems. One is common name and another is IUPAC names. ठीक आहे. मग आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया ट्रायव्हियल म्हणजे कॉमन नेम्स ऑफ अल्डेहाइड्स, केटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. सो दी कॉमन नेम्स ऑफ aldehydes that is derived from the common name of carboxylic acid. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कार्बोक्सिलिक ऍसिड that is the oxidation product of aldehyde. मग aldehydeचे जे कॉमन नेम आहे ते कशापासून डिराइव्ह करतात? फ्रॉम दी कॉमन नेम ऑफ corresponding carboxylic acid by replacing the ending IC acid by aldehyde word. And the common name of carboxylic acid that is obtained from their sources. For example, HCOOH. This is known as formic acid. Single carbon carboxylic acid आपण काय म्हणतो? Formic acid. Formic acid that is obtained from formica. Formica म्हणजे रेड अंट. दुसरं जे एक्झाम्पल आहे CH3COOH. 2 कार्बन कार्बोक्सिलिक ऍसिड. याचं कॉमन नेम आहे ऍसिटिक ऍसिड. obtained from acetone. तिसरं जे एक्झाम्पल आहे 3 कार्बन कार्बोक्सिलिक ऍसिड known as propionic acid obtained from profat. And therefore the common names of aldehydes obtained from the common names of carboxylic acid by dropping this IC acid by aldehyde word. मग आता सिंगल कार्बन aldehyde HCOH. सिंगल कार्बन ऍसिड काय? फॉर्मिक ऍसिड. मग सिंगल कार्बन aldehydeचं नेम कसं लिहायचं? तर हा IC ऍसिड कशाने रिप्लेस करायचा? aldehyde. therefore this is known as formaldehyde. म्हणून आपण याला म्हणतो फॉर्माल्डिहाइड. 2 कार्बनचं aldehyde CH3COH. मग 2 कार्बनचं ऍसिड कोणतं? ऍसिटिक ऍसिड. मग 2 कार्बनचं aldehyde कसं लिहिणार? मग हा IC ऍसिड aldehyde वर्क करायचा, रिप्लेस करायचा. मग दिस इज नोन ॲज ऍसिटाल्डिहाइड. मग असंच 3 कार्बन aldehyde CH3CH2COH. परत हा IC ऍसिड कशाने रिप्लेस करायचा आहे? aldehyde. दिस इज नोन ॲज प्रोपॅनॉल्डिहाइड. PROPI. प्रोपॅनॉल्डिहाइड. So this is about the common names of aldehydes. आणि एक लक्षात ठेवायचं की in case of substituted aliphatic carboxylic acids and aldehyde, the position of substituent that is indicated by naming the carbon serially as alpha, beta, gamma and so on. The carbon next to carbonyl carbon, कार्बोनिल कार्बनचा नेक्स्ट जो कार्बन आहे त्याला आपण काय म्हणतो? अल्फा कार्बन. त्याच्या पुढचा जो आहे बीटा कार्बन आणि असं पुढे गॅमा, डेल्टा. आता फॉर एक्झाम्पल consider
isobutylaldehyde. This is commonly known as 4 carbon 1 2 3 4 आणि आयसो ग्रुप आहे म्हणून दिस इज नोन ॲज आयसोब्युटारॉल्डिहाइड. आयसोब्युटारॉल्डिहाइड. मग आता याचं अदर कॉमन नेम कसं लिहिणं? तर हा कार्बोनिल कार्बन आहे, याचा नेक्स्ट कार्बन अल्फा, नेक्स्ट बीटा, मग अल्फा कार्बनवर मिथिल ग्रुप आहे, देअरफॉर दिस इज नोन ॲज अल्फा मिथिल. आणि 1 2 3 3 कार्बन अल्डिहाइड इज नोन ॲज प्रोपॅनॉल्डिहाइड. मग अल्फा मिथिल प्रोपॅनॉल्डिहाइड. आणि ॲसिड जर असतं तर आपण काय म्हटलं असतं? आयसोब्युटेरिक ॲसिड किंवा अल्फा मिथिल प्रोपॅनिक ॲसिड. अशाच प्रकारे सिमिलरली the common names of ketones, they are written by writing the names of alkyl or aryl groups alphabetically followed by the word ketone. नंतर केटोन हा वर्ड ऍड करायचा. जे अल्किल ग्रुप्स आहे त्यांची नेम्स द्यायची, डिफरंट असतील तर अल्फाबेटिकल ऑर्डर यूज करायची, आणि सिमिलर असतील तर त्यासाठी आपण प्रिफिक्स यूज करतो. 2 सिमिलर ग्रुप असेल तर 2 साठी डाय, 3 असेल तर ट्राय. आता बघा इथे एक्झाम्पल CH3 CH2 CO CH2 CH3. मग 2 इथिल ग्रुप आहे म्हणून दिस इज नोन ॲज डायइथिल केटोन. याला काय म्हणायचं? डायइथिल केटोन. 2 जर मिथिल ग्रुप असते तर दॅट इज नोन ॲज डायमिथिल इथर. आणि डिफरंट असतं, एक इथिल एक मिथिल, तर त्याला आपण म्हणतो इथिल मिथिल केटोन. इथिल मिथिल केटोन फॉर एक्झाम्पल CH3 CO CH2 CH3. मग आता इथे डिफरंट ग्रुप आले, एक इथिल दुसरा मिथिल. मग याचं कॉमन नेम लिहिताना आधी इथिल, अल्फाबेटिकली ई आधी येतो, नंतर M, म्हणून इथिल मिथिल केटोन. इथिल मिथिल केटोन. तसंच आपण सिरियली सबस्टिट्यूटेड केटोन्समध्ये अल्फा बीटा गॅमा हे नोटेशन यूज करू शकतो. नेक्स्ट अबाउट the IUPAC names of, this is a very important nomenclature system in organic chemistry. IUPAC names, that's a long form आहे International Union of Pure and Applied Chemistry, which is followed all over the world. आता IUPAC names लिहिताना अल्डिहाइड्स, केटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड, तर याच्यासाठी मी तुम्हाला 2 महत्त्वाचे रूल्स सांगणार आहे. खूप सारे रूल्स आहेत पण त्यापैकी आता आपल्याला IUPAC नेम लिहिताना या स्टेज पर्यंत फक्त 2च महत्त्वाचे रूल्स लक्षात ठेवायचे. 1 इज सिलेक्शन ऑफ लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन बिअरिंग फंक्शनल ग्रुप. अल्डिहाइड असेल तर CHO, केटोन असेल तर CO, कार्बोक्सिलिक ऍसिड असेल तर COOH. आणि दुसरं जे आहे दॅट इज द सिलेक्शन ऑफ IUPAC सफिक्स. शेवटी जे वापरतो तर आपण सांगतो सफिक्स. मग आता अल्डिहाइड जर असेल तर अल्डिहाइड साठी कुठला सफिक्स यूज करतात? AL -AL. केटोन जर असेल RCOR तर केटोनसाठी आपण काय वापरतो? ONE. आणि कार्बोक्सिलिक ऍसिड असेल COOH तर त्याच्यासाठी कुठला सफिक्स आहे? OIC ऍसिड. तुम्ही हे लक्षात ठेवायचे. मग आता बघूया IUPAC नेम्स ऑफ. पहिल्यांदा अल्डिहाइड, नंतर आपण घेऊया कार्बोक्सिलिक ऍसिड आणि त्याच्यानंतर केटोन. आता इथे 2 रूल्स लिहिलेले, सिलेक्शन ऑफ लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बनचे. मग मी इथे आता 3 एक्झाम्पल्स लिहितो. CH3COH याचं कॉमन नेम आहे ॲसिटाल्डिहाइड.
दुसरं एक्झाम्पल केटोनचं घेतो, CH3COCH3 डायमिथिल केटोन किंवा ॲसेटोन. आणि तिसरं आहे CH3COOH ॲसिटिक ॲसिड. आता हे इथे 3 कंपाऊंड्स लिहिले. याच्यामध्ये COH आहे म्हणजे हा अल्डेहाइड, इथे CO ग्रुप आहे केटोन आणि इथे CO ग्रुप आहे कार्बोक्सिलिक ॲसिड. मग आता आपल्या रूलनुसार सिलेक्शन ऑफ लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन बिअरिंग फंक्शनल ग्रुप. आता ही लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची 1-2 कार्बनची. इथे ही लॉंगेस्ट चेन 1-2-3 कार्बनची, ही लॉंगेस्ट चेन 2 कार्बनची. आणि मग त्या चेनमध्ये जेवढे कार्बन आहे तेवढ्या कार्बनचं अल्केन कन्सिडर करायचं. जर डबल बॉन्ड असेल तर अल्केन, ट्रिपल बॉन्ड असेल तर अल्काइन. मग आता या चेनमध्ये सिंगल बॉन्ड, मग 2 कार्बनचं अल्केन इथे, इथे 1-2-3 कार्बन अल्केन प्रोपेन, इथे परत 2 कार्बन अल्केन इथे लिहिलं. मग अल्डेहाइड असेल, हा जो अल्केन आहे या अल्केनचा ई कशाने ड्रॉप करायचा, एल. म्हणजे इन IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम अल्डेहाइड इज नेम ॲज अल्कॅनल, एल वापरायचा. केटोन जर असेल तर केटोनचा ई कशाने रिप्लेस करायचा, ONE, अल्कॅनोन. म्हणजे केटोनचा IUPAC नेम काय, अल्कॅनोन. आणि कार्बोक्सिलिक ॲसिड असेल तर हा ई आपण कशाने रिप्लेस करतो, OIC ॲसिड म्हणजे अल्कॅनोइक ॲसिड. तसंच इथे लक्षात ठेवायचं. मग आता हा अल्डेहाइड आहे, मग अल्डेहाइडसाठी हा ई कशाने रिप्लेस करा, AL, इथॅनॉल. हा केटोन आहे, ई कशाने रिप्लेस करायचा, ONE, प्रोपॅनॉल. हे कार्बोक्सिलिक ॲसिड आहे, ई कशाने रिप्लेस करायचा, OIC ॲसिड. म्हणजे या अल्डेहाइडचं नेम काय झालं, IUPAC इथॅनॉल. या केटोनचं प्रोपॅनॉल, याचं इथेनॉइक ॲसिड. आणि एक लक्षात ठेवायचं की जी लॉंगेस्ट चेन तुम्ही सिलेक्ट करता इन केस ऑफ अल्डेहाइड्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड फंक्शनल ग्रुप, तर जो कार्बोनिल कार्बन आहे तिथून नंबरिंग स्टार्ट करायचं. पोझिशन इज ऑलवेज 1 एक म्हणायचं. बट इन केस ऑफ केटोन indicate the position CO group, keto or oxo group. In case of ketones, indicate the position of CO group by lowest possible number. For example, CH3, CH2, CH2, COCH3. आता हा एक केटोन आहे. आता याचा आपल्याला IUPAC नेम द्यायचं. पहिलं सिलेक्शन ऑफ लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन कंटेनिंग CO ग्रुप. मग ही लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली. किती कार्बन आहे, 1 2 3 4 5. मग 5 कार्बनचं अल्केन काय झालं, पेंटेन. ठीक आहे. मग आता याला नंबरिंग करायचं आहे, पण नंबरिंग करताना या CO ग्रुपची पोझिशन लोएस्ट आली पाहिजे. मग इकडनं जर नंबरिंग केला 1 2 3 4 5 आणि इकडनं केला तर 1 2 3 4 5, म्हणजे लोएस्ट कुठला आहे, 2. म्हणजे करेक्ट नंबरिंग ही आहे. मग अशा वेळेस हा ई रिप्लेस करायचा, तिथे त्या CO ग्रुपची पोझिशन नंबर आणि नेमच्या मध्ये डॅश वापरायचा, हायफन 2 पेंटेन 2 डॅश ONE, किंवा असंही म्हणतो 2 पेंटॅनोन, पेंटेन 2 ONE और 2 पेंटॅनोन.